खुशी महोत्सव आला रे आला, मनात आनंद भरला भरला, तर आपल्या तिच्या मार्च या रे या, पटेल ज्वेलर्स समधे खुशी घेऊन जारी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उरलेले काम युद्धपातळीवर सुरू असताना पनवेल तालुक्यातील मोसारे गावाजवळ स्फोटकांचा मोठा साठा आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली. डोंगर कापणे आणि ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिन कांड्या, डेटोनेटर आणि इतर स्फोटकं एका मॅगझिनमध्ये साठवण्यात आली आहेत. मात्र या ठिकाणी सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. नागरिकांच्या म्हणण्यानुसार या साठवणूक केंद्रात ना पुरेसे सुरक्षा रक्षक आहेत, ना कडक देखरेख. सीसीटीव्ही यंत्रणाही नसल्यामुळे स्फोटकांची चोरी किंवा गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली जाते. शासनाच्या नियमांनुसार अशा मॅगझिनमध्ये मजबूत बांधकाम, सुरक्षा यंत्रणा आणि प्रवेशबंदी आवश्यक असते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत सुमार असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे या मॅगझिनच्या अगदी जवळ मोसारे गाव आणि जिल्हा परिषद शाळा आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांवर आणि विद्यार्थ्यांवर होऊ शकतो अशी भीती व्यक्त होते. वाढतं तापमान आणि उन्हाळ्यातील वणव्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर धोका अधिक गंभीर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. याशिवाय या ठिकाणी फायर सेफ्टी व्यवस्था, आपत्कालीन रस्ते आणि बचाव यंत्रणांचा अभाव असल्याचंही उघड झालंय. जमीन वनविभागाची आहे का, तसंच आवश्यक परवानग्या घेण्यात आल्यात का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान इतक्या संवेदनशील विमानतळ प्रकल्पाजवळ स्फोटकांचा साठा असल्याने सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रकरणी प्रशासन आणि पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी परिसरातील डोंगर कापणे, ब्लास्टिंग करणे आणि मोठ्या प्रमाणावर भूसुधारणा करण्याची कामं सुरू आहेत. या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर केला जात असल्याने त्यासाठी आवश्यक असलेला साठा या मॅगझिनमध्ये ठेवण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. मात्र या स्फोटक साठ्याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित ठिकाणी सुरक्षा नियमांचं पालन होत आहे का, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. सध्या नवी मुंबई परिसरात तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. उन्हाळ्यात डोंगराळ भागात अनेकदा वणवा लागण्याच्या घटना घडतात. काही ठिकाणी आदिवासी समाज डोंगर मोकळा करण्यासाठी झाडांना आगी लावतात, अशी ही माहिती स्थानिकांकडून देण्यात येते. अशा परिस्थितीत जर एखादी आगीची ठिणगी या स्फोटक मॅगझिनपर्यंत पोहोचली तर मोठा स्फोट होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.